आणि जे घरकुलं आहेत, ज्या घरकुलांची अपूर्ण आहेत किंवा गायरान जमिनीवरची घरकुलं आहेत किंवा शासकीय जमिनीवरील घरकुलं आहेत, त्या संदर्भात आपल्या विभागाचे प्रांतसाहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. शासनाचा 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जी घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु त्या घरकुलधारकांना जागा नसेल, ते अतिक्रमणधारक असतील, तर त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं. सर, काल पंचायत समितीमध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. अशा काही तक्रारी असतील तुम्ही मला डेफिनेटली जिल्हा परिषदेमध्ये येऊन त्याची माहिती द्या मला. त्यामध्ये आवश्यक कारवाई केली जाईल. ओके. या ठिकाणी पाणी टंचाईचा त्याचबरोबर घरकुलं योजनेचा आढाव्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण एकल महिला या अनुषंगाने पण आढावा घेतला, जलजीवन मिशनच्या योजनांचा पण आढावा घेतलेला आहे की जेणेकरून या टंचाईच्या कालावधीमध्ये कोणत्याही गावामध्ये पाणी टंचाई भासू नये. गावाला पाणी पुरवठा करण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचाची. त्यांनी आपल्या कुठल्याही जबाबदारीपासून त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे काय म्हणूया आपण त्याला जबाबदारी पूर्णपणे त्यांनी पार पाडावी अशा अनुषंगाने त्यांना आज इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पण त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि जे घरकुलं आहेत, ज्या घरकुलांची अपूर्ण आहेत किंवा गायरान जमिनीवरची घरकुलं आहेत किंवा शासकीय जमिनीवरील घरकुलं आहेत, त्या संदर्भात आपल्या विभागाचे प्रांतसाहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. शासनाचा 25 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जी घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु त्या घरकुलधारकांना जागा नसेल, ते अतिक्रमणधारक असतील, तर त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यायची याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं. सर, काल हिंगोलीमध्ये तुमची बैठक संपन्न झाली. तिघांना तुम्ही निलंबित देखील केले. वसमतमध्ये कशी परिस्थिती आहे, काय सांगता? वसमतमध्ये आज तशी काही परिस्थिती नाही. 100% अटेंडन्स आहे. आणि जे लोक गैरहजर होते म्हणजे ते त्या ठिकाणी इतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याकरिता व्हिडिओ आलेले आहेत. त्यांच्यासोबत 3 ग्रामपंचायत अधिकारी होते. बाकी 100% ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. सर, जलजीवन अंतर्गत कोट्यावधी रुपयाचे कामं झालेले आहेत. ती योजना पूर्णत्वाला गेली की नाही ग्रामीण भागामध्ये? आज जलजीवन अंतर्गत बघा, जलजीवन मिशनचं कसं आहे, त्याला टप्प्याटप्प्याने ग्रँट्स येत आहेत, कामं करत आहेत. जवळजवळ मी 68 जे काही ठेकेदार आहेत त्यांना नोटिसेस काढलेल्या आहेत आणि मी त्यांना ब्लॅकलिस्ट पण करणार आहोत. पण आता आपल्याला या टंचाईच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं त्याचं भांडवल न करता ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे, याच्यावर माझा प्रथमतः आता भर आहे. ज्या ठिकाणी रायझिंग मेनचं काम झालेलं आहे, विहिरींचे कामं झालेली आहे, विहिरींना पाणी लागलेलं आहे, त्या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी यांनी इलेक्ट्रिक कनेक्शन्स घेऊन लोकांना गावामध्ये स्टँडपोस्टद्वारे पाणी पुरवठा केला पाहिजे. पूर्वी आपण 1000 लिटरच्या टाक्या गावामध्ये ठेवत होतो, तुम्हा लोकांनाही माहिती आहे. त्या टाक्यांमध्ये पाणी त्या ठिकाणी टाकावं, त्यांना नळ द्यावेत की जेणेकरून या टंचाई कालावधीमध्ये सर्व ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळेल. सर, इंधनमध्ये पण गैरप्रकार झाला अशा वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात, काय सांगतो? ती मी माहिती घेतली. तशा प्रकारचा कुठलाही गैरप्रकार झालेला नाही आहे. इंधनामध्ये जे काही वाहनं वापरली जातात ती वैयक्तिक वाहनं आणि वैयक्तिक इंधन त्यामध्ये त्यांचं स्वतः वापरलं गेलेलं आहे. पंचायत समितीमध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. अशा काही तक्रारी असतील तुम्ही मला डेफिनेटली जिल्हा परिषदेमध्ये येऊन त्याची माहिती द्या मला. त्यामध्ये आवश्यक कारवाई केली जाईल. ओके.